नोकरीची संधी, 15 ते 20 हजार रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. मालेगावच्या गिरणा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, भर वस्तीत पाणी शिरले. 15 कुटुंबांचे अग्निशामक दलाकडून सुरक्षित रेस्क्यू. महसूल, पोलीस आणि महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर. कसमादे परिसरातील चणकापूर धरणाच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने गिरणा नदीला पूर आला आहे. त्यामुळे मालेगाव शहरातील सखल आणि भर वस्तीच्या भागात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाने आतापर्यंत 15 कुटुंबांची सुरक्षित सुटका रेस्क्यू केली आहे. तसेच महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यंत्रणा सतर्क असून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान रात्रीच्या वेळेत धरणांमधून होणारा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सर काय सांगायला नदीला अचानक पाणी वाढले आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाढले. कोणती वस्ती होती आपण? चणकापूर धरणाचा जो विसर्ग आहे तो विसर्ग केल्यामुळे गिरणा नदी पात्र आहे आपलं मालेगाव शहरात, तिथं पाण्याची पातळी वाढलेली आहे. आणि या ठिकाणी नदी पात्रात जे काही 15 झोपडीधारक कुटुंबीय आहेत, साधारण एक 60 व्यक्ती आहेत टोटल, लहान मुलं वगैरे पकडून, तर अशा लोकांचा आपण तात्पुरता त्यांना स्थलांतरित केलेलं आहे इथं बाजूला. आणि त्यांची एक निवाऱ्याची पण व्यवस्था इथं केलेली आहे. आणि आवश्यक ते आपण ते सर्व सहकार्य आपण त्यांना करतो. चणकापूर धरणातून म्हणजे ठेंगोड्या बंधाऱ्याहून 25,404 क्युसेक पाणी हे गिरणा नदीत विसर्ग होत आहे. त्यानुसार सन्माननीय तहसीलदार महोदय, सन्माननीय PI साहेब, जाधव सर आणि आमची महापालिकेची टीम ही सर्व या ठिकाणी आलेली होती. इथले लगभग 60 ते 70 लोक जे आहेत तर त्यांना बाहेरवरती रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि त्यांची योग्य ती निगा राखण्यात येईल. आज या ठिकाणी गिरणा नदीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि धोकादायक पातळी आहे. तर माझं या मालेगावकरांना एक विनंती आहे की त्यांनी कुणीही विनाकारण नदीच्या काठावरती जाऊ नये, जेणेकरून आपला जीव धोक्यात येईल अशा प्रकारचं कोणतेही कृत्य करू नये. आम्ही त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेलाच आहे, परंतु माझ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आवश्यकता असेल त्यानुसारच काम करावे. विनाकारण कोणीही नदीच्या आसपास किंवा पुलावरती बघायला असे काही प्रकार करू नये किंवा कोणी पाण्यात उड्या पोहायला येणार असे कृत्य टाळावेत, आता त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल.